राम राम मंडळी, काय म्हणते मार्केट. मार्केट जे आहे ना, आज बऱ्यापैकी लाल रंगामध्ये रंगणार आहे. काल युएस मार्केट जर तुम्ही पाहिले, जवळपास 3.5 ते 4.5% ते खाली होते आणि ब्रॉडर लेवलवर ते मार्केट खाली होते. म्हणजे S&P 500 सारखा मोठा इंडेक्स सुद्धा 4% पेक्षा जास्त काल पडला होता आणि त्याचाच इम्पॅक्ट इंडियन मार्केट्सवर सुद्धा आज होताना इथे आपल्याला दिसेल. ऍटलीस्ट 200 ते 300 पॉइंट गॅप डाऊन ओपनिंग निफ्टी देण्याची शक्यता आहे. म्हणजे सेन्सेक्स बद्दल जर आपण बोलूयात तर जवळपास 700 ते 1000 पॉईंटनी सेन्सेक्स खाली ओपन होण्याची शक्यता आहे. मी घाबरवण्याचा प्रयत्न इथे करत नाहीये. ऍज अन इन्व्हेस्टर, ऍज अ लॉंग टर्म इन्व्हेस्टर, या गोष्टी तुमच्या जर्नीमध्ये, इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये चालूच राहतील. जवळपास 3 ते 4 सायकल्स मी अशा पाहिलेल्या आहेत. 2008 असो, 2012-13 असो किंवा 2019-20 असो, आपण ऑलरेडी फॉल्स मार्केटमध्ये बऱ्यापैकी मोठे मोठे पाहिलेले आहेत. सो म्हणून अशा वेळेस आपली फायनान्शियल प्लॅनिंगची जी जर्नी आहे तिला कंटिन्यू ठेवणं हे फार गरजेचं आहे. या चॅनलवर येऊन तुम्ही मार्केट एक्सपर्ट तर नाही होणार, पण एक चांगला इन्व्हेस्टर कसं बनता येईल आपल्याला, जे माझे एक्सपिरियन्स आहेत ते मी तुमच्याबरोबर नेहमी शेअर करत असतो. सो त्याच अँगलनी या गोष्टींना तुम्ही पुढे चालवत राहावं. इन्व्हेस्टमेंट गप्पा विथ परिमल आडेमध्ये हाच आपला सगळ्यात मोठा ऑब्जेक्टिव्ह आहे आणि म्हणूनच या व्हिडिओच्या लाईक्सचं टार्गेट 1000 लाईक्स मी तुमच्या समोर ठेवत आहे. मॅक्झिमम एंगेजमेंट आपण वाढवण्याचा प्रयत्न करू या व्हिडिओजवर, सो दॅट रीच जी आहे या व्हिडिओची ती अजून जास्त वाढत राहील. सो युएस मार्केट बद्दल तुम्हाला सांगितलं. आता त्याचाच एक निगेटिव्ह इम्पॅक्ट ब्रेंट क्रूडवर पण झाला. ब्रेंट क्रूड वाढण्याच्या कारणामुळे मार्केट पडणं इज वेगळी गोष्ट, पण मार्केट जर त्याच्या व्यतिरिक्त कारणांमुळे पडत असेल तर ब्रेंट क्रूड सुद्धा तिथे खाली जातं आणि तेच काल ब्रेंट क्रूड बरोबर झालेलं आहे. $108 पर बॅरल एवढ्या प्राइसवर ते खाली आले. म्हणजे जवळपास $5 ते $6 ब्रेंट क्रूडच्या प्राइसेस पर बॅरल खाली आलेल्या आहेत. इंडियाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर आपण बघू तर तो क्रूड ऑइलच आहे. वाढलेलं पेट्रोल, डिझेल, एलपीजीच्या प्राइसेस हाच सगळ्यात मोठा सध्याचा इंडियाचा प्रॉब्लेम आहे. इंडियाचं जे इन्फ्लेशन वाढत आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण पेट्रोल, डिझेल आहे. कारण बाकीच्या रॉ मटेरियलची, ट्रान्सपोर्टची कॉस्ट वाढते आणि म्हणूनच सगळीकडे प्राइसेस वाढत आहेत. अदरवाईज इंडियाचे कॉर्पोरेट्स म्हणजे कंपनी जे आहेत त्यांच्या डेट लेवल्स बघा, बॉरोईंग लोनच्या लेवल्स त्या बऱ्यापैकी खाली गेलेल्या आहेत. बँकांचे बॅलन्स शीट जर बघितले, ऍसेट क्वालिटी बघितली तर ते सुद्धा खूप छान इम्प्रूव्ह झालेलं आहे. सो आपला प्रॉब्लेम इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी नॉर्मलची नाही आहे, आपला प्रॉब्लेम आहे क्रूड ऑइल, ज्याच्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसेस वाढत आहेत. सो त्या जर गोष्टी कंट्रोलमध्ये आल्या तर इंडिया या सिच्युएशनला खूप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकेल. ऍटलीस्ट त्या पोझिशन मध्ये आपण आहोत असं मला वाटतंय. सो बघूयात. युएसची 10 इयर जीसेक यील्ड जी आहे ती 2.87% आहे. इंडियाची 10 इयर जीसेक यील्ड 7.35% सध्या आहे. सो युएसची यील्ड खाली आलेली आहे, इंडियाची यील्ड तिथं स्टेबल आहे. इंडियाचं मार्केट कॅप टू जीडीपी रेशो जर बघितला आपण 106% आहे. उद्या तो 103-104% सुद्धा खाली जाऊ शकेल का, कारण आज बऱ्यापैकी मार्केट पडण्याची शक्यता आहे. प्राइस टू अर्निंग रेशो, पी रेशो निफ्टी 50चा आहे 20.09 आणि सेन्सेक्स आहे 22.21. सो काल जे युएस मार्केट्स पडलेले आहेत मेजरली त्याच्या मागचं कारण आहे इन्फ्लेशनची भीती किंवा इन्फ्लेशनचे नंबर डबल डिजिट जाण्याची शक्यता तिथे आहे. सो नॉर्मली जर इन्फ्लेशन खूप जास्त वर गेलं तर इंटरेस्ट रेट हाईक करण्याची जी स्पीड असणार आहे फेडरल रिझर्व्हची ती फार अग्रेसिव्ह होऊ शकते. सो मार्केटमध्ये 10 इयर जीसेक यील्ड जी 2.87% आहे, इन अ वे असं मानलं जातं की ही जी यील्ड आहे त्याच्या जवळपास 20 ते 25 बेसिस पॉईंट खाली पर्यंत रेट हाईक्स होऊ शकतील. म्हणजे सध्या जर 0.50% चे रेट्स असतील युएस मध्ये तर ते जवळपास 2.5 to 2.75% पर्यंत सुद्धा वर जाऊ शकतात. म्हणजे इथून सुद्धा 200 ते 225 बेसिस पॉइंट्सनी रेट हाईक्स फेडरल रिझर्व्ह करू शकेल असे मार्केटची एक्सपेक्टेशन आहे. आणि म्हणूनच मार्केट, आणि हे होणार आहे माहितीये, पण किती अग्रेसिव्हली होतंय त्याच्यावर मार्केटची व्हॉलॅटिलिटी सध्या डिपेंड करत आहे. युके मध्ये सुद्धा इन्फ्लेशनचे जर नंबर्स तुम्ही पाहिले तर 40 वर्षांच्या हायेस्ट लेवलवर इन्फ्लेशन गेलेलं आहे. युनायटेड किंगडमवर 9% रिटेल इन्फ्लेशन युके मध्ये सध्या दिसत आहे. इंडियामध्ये सुद्धा आपण मागच्या महिन्यामध्ये जे 15.08% WPI इन्फ्लेशन बघितलेलं आहे. नॉर्मली असं असतं की WPI इन्फ्लेशन आल्यानंतर 1 ते 2 महिन्यानंतर रिटेल इन्फ्लेशन पण सुद्धा हायर लेवलवर इंच करताना दिसतं. सो एक कंडिशन, एक पॉसिबिलिटी ही सुद्धा आहे
की इंडियामध्ये सुद्धा रिटेल इन्फ्लेशन दॅट इज कन्झ्युमर प्राइस इंडेक्स वालं जे इन्फ्लेशन आहे ते डबल डिजिट मध्ये जाऊ शकेल. जर त्याला कंट्रोल करायचं असेल तर पुन्हा एकदा आपण रिक्वेस्ट करूयात गव्हर्नमेंटला की पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसेस खाली आणा. त्या जर खाली आणल्या तर बऱ्यापैकी गोष्टी कंट्रोलमध्ये राहू शकतील. अदरवाईज हा इन्फ्लेशन वाला हा महागाईचा राक्षस एकदा येऊन बसला आपल्या इकॉनॉमीमध्ये किंवा घरांमध्ये तर त्याला बाहेर काढणं हे फार कंबरसम ऍक्टिव्हिटी होऊ शकते. त्याला बऱ्यापैकी वेळ सुद्धा जाऊ शकतो. सो इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी बऱ्यापैकी रिवाईव्ह झालेली आहे, नॉर्मलसी आलेली आहे. सो तिथे फक्त इन्फ्लेशनने आता मिठाचा खडा टाकू नये अशी आपण अपेक्षा करूयात. रुपीचं जर डॉलर बरोबर इक्वेशन बघितलं तर 77.63 77.63 एवढा रुपीची सध्या व्हॅल्यू आहे. डॉलर इंडेक्स 103.55 या नंबरवर सध्या आहे. सो तो तिथे थोडासा स्टेबिलाईज होताना दिसतोय. आता थोडंसं सेबीच्या बद्दल बोलूयात. सेबीनी म्हणलं आहे की एफएनडो मध्ये जे रिटेल इन्व्हेस्टर्स किंवा ट्रेडर्स येत आहेत त्याच्यावर सेबीला थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होताना दिसतोय. का? कारण हे इनएक्सपिरियन्स्ड ट्रेडर्स म्हणा किंवा इन्व्हेस्टर्स आहेत हे बऱ्यापैकी आपला पैसा लूज करत आहेत. मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलंय झिरो सम गेम आहे ट्रेडिंग आणि एफएनडो ट्रेडिंग तर लिथल म्हणजे फारच भेदक झिरो सम गेम आहे ज्याच्यामध्ये 99% रिटेल इन्व्हेस्टर्स किंवा ट्रेडर्स आपला पैसा लूज करतात. इथे समजा त्याच्यामध्ये कोणी पैसा म्हणजे मिळवणारा असेल तर त्याच्या अगेन्स्ट मला काहीही निगेटिव्ह बोलायचं नाहीये. पण मी जेवढे एक्सपिरियन्सेस बघितलेले आहेत लोकांचे त्यांनी माझ्यावर शेअर केलेले आहेत तिथे रिटेल इन्व्हेस्टर किंवा ट्रेडर 99% आपला पैसा लूज करतो आणि म्हणूनच सेबीला हेच आवडत नाहीये. सेबी म्हणते की ह्याच्यामध्ये काहीतरी रूल्स किंवा रेग्युलेशन्स आम्ही घेऊन येणार आहोत टू सेफगार्ड रिटेल इन्व्हेस्टर्स. म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर्सच्या भल्यासाठी सेबी काहीतरी रूल्स किंवा रेग्युलेशन्स लवकरच आणेल असं वाटत आहे. आता बोलूयात LRS बद्दल, लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम. म्हणजे इंडियाच्या बाहेर जो पैसा पाठवला जातो ती अमाऊंट 19.61 बिलियन डॉलर एवढी झालेली आहे. म्हणजे ऑल टाइम हाय लेवलवरती गेलेली आहे. हा पैसा बाहेर कशामुळे पाठवतात लोक? मेजरली अब्रॉड ट्रॅव्हल करायचं असेल त्यांना त्यासाठी पैसा पाठवला जातो किंवा एज्युकेशनसाठी हा पैसा पाठवला जातो. पर हेड पर पॅन एव्हरी इयर $2,50,000 एवढे पैसे आपण पाठवू शकतो. आता त्याला रुपीमध्ये जर कन्वर्ट केलं तर जवळजवळ 2 करोड रुपयांपर्यंत तो नंबर जाईल किंवा 1.75 टू 1.8 करोड रुपयापर्यंत नंबर आहे जेवढा पैसा आपण मार्केट म्हणजे इंडियाच्या बाहेर पाठवू शकतो अंडर लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम. याच्यासाठी कारण असू शकतात अब्रॉड ट्रॅव्हल, अब्रॉड एज्युकेशन, अब्रॉड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे इक्विटी किंवा डेट मध्ये गिफ्ट द्यायचे कोणाला किंवा क्लोज रिलेटिव्हच्या मेंटेनन्स साठी सुद्धा तो पैसा पाठवता येतो. सो असा पैसा 19.61 बिलियन डॉलर ऑल टाइम हाय लेवलवर तो गेलेला आहे. सो ट्रॅव्हल वगैरे अंडरस्टूड आहे, समजू शकतं. पण एज्युकेशनसाठी जेव्हा हा पैसा जातो असं वाटतं की एक विद्येचं माहेरघर होतं भारत, ते तिथून पैसा बाहेर जातोय. सो कुठे ना कुठे काही ना काहीतरी गोष्टी चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. कारण हा जो ब्रेन ड्रेन आहे म्हणजे इकडून लोक जाणं तिकडे आणि लोक तिकडे जाऊन स्थायिक होतात. सो तेच जर डोकं, तोच जर मेंदू इंडियासाठी कामी लागला तर ते किती पुढे जाऊ शकेल इंडिया हे आपण इथे समजून घ्यायला पाहिजे. आता थोडंसं इकॉनॉमी बद्दल अजून थोडंसं बोलूयात. सो आपली जी इकॉनॉमी आहे, ग्रोथ आहे, ती S&P ही जी स्टँडर्ड अँड पुअर्स ही जी रेटिंग एजन्सी आहे त्यांनी आपली ग्रोथ रेट त्यांनी रिवाइज केलेले आहेत फ्रॉम 7.8% टू 7.3% जीडीपी, इंडियाचा जीडीपी साठी. कशामुळे काय कारण सांगितलं त्यांचं म्हणणं आहे इन्फ्लेशन जे आहे इंडियामध्ये त्याच्यामुळे एक स्लो डाऊन थोडासा कम्पेअर्ड टू अर्लियर ग्रोथ ते एक्सपेक्टेशन्स थोडेसे कमी करावं लागतील असं त्यांचं म्हणणं आहे. आय थिंक अक्रॉस इंडस्ट्री सगळ्यांनीच हे प्रेडिक्शन्स दिलेले आहेत. सो 7 ते 7.6% याच्यामध्ये इंडियाच्या ग्रोथचे एक्सपेक्टेशन्स आहेत इन्क्लुडिंग RBI ऑल्सो. आता जे ग्लोबल टर्म ऑइल सध्या चालू आहे किंवा ग्लोबल रिसेशन म्हणजे गोष्टी ज्या केल्या जातात त्याचा इम्पॅक्ट इंडियावर पण होऊ शकेल असं RBIला वाटतंय. आणि RBI म्हणूनच बँकांना सांगते प्रोएक्टिव्हली रेडी राहा, जर रिक्वायरमेंट आली तर तुम्हाला कॅपिटल अजून रेज करावं लागेल. म्हणजे सिच्युएशन जर खराब झाली तर तेच सेम प्रॉब्लेम्स NPA चे जास्त प्रोव्हिजनिंग वगैरे जे करावे लागतील आणि त्याच्यासाठी कॅपिटल रेडी असणं गरजेचं आहे. प्रायव्हेट सेक्टर बँक्स बरोबर मला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वाटत नाही. ऍट व्हॉट त्यांना ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस ते पैसा रेज करू शकतील. द ओनली प्रॉब्लेम आय फील इज विथ PSU बँक जिथे गव्हर्नमेंटला पैसा इन्फ्यूज करावा लागतो ऍज अ कॅपिटल. सो अजूनही ते काही कम्प्लिटली आउट ऑफ प्रॉब्लेम आलेले नाहीये. त्यांचे NPA नंबर जर बघितले तुम्ही अजूनही ते हाय आहेत आणि इथून जर ते वाढले तर डेफिनेटली प्रोव्हिजनिंग वुड बी अ प्रॉब्लेम. त्याच्यासाठी कॅपिटल रिक्वायरमेंट लागेलच या बँकांना.
आता इंडियाच्या इकॉनॉमी बद्दल जर बघितलं तर इंडियाचे जे चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर आहेत मिस्टर नागेश्वरन, त्यांचं म्हणणं आहे की अमंग अदर इमर्जिंग इकॉनॉमीज, म्हणजे दुसरे जे इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत ज्याच्यामध्ये चायना आहे, रशिया आहे, ब्राझील आहे, टर्की आहे, मलेशिया आहे, थायलंड आहे, तर या इकॉनॉमीज जर बघितलं तुम्ही तर त्यांच्या कंपॅरिझन मध्ये इंडियाची इकॉनॉमी बऱ्यापैकी चांगली प्लेस्ड आहे फॉर फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर एफपीआय जे सध्या बाहेर निघतायत पैसे काढून, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही लॉंग टर्म कमिटमेंट असते, तिथे काही सध्या इंडियाला प्रॉब्लेम नाहीये. सो हे दोन्ही फ्लोज इंडियामध्ये येतील फ्रॉम द लॉंग टर्म पॉईंट ऑफ व्ह्यू, असं सीईए चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर मिस्टर नागेश्वरन यांचं म्हणणं आहे. कारण आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम क्रूड आहे, अदरवाईज आपली डिपेंडन्सी जी आहे ती बऱ्यापैकी डोमेस्टिक कन्झम्पशनवर आहे रादर दॅन एक्सपोर्ट्स वगैरेवर. सो त्याच्यामुळे आपण बऱ्यापैकी चांगलं प्लेस्ड आहोत कम्पेअर्ड टू अदर इमर्जिंग इकॉनॉमीज, असं त्यांचं म्हणणं आहे. आता कंपनी स्पेसिफिक थोडंसं बोलूयात. आयटीसी चे Q4 चे रिझल्ट आलेले आहेत आणि रिझल्ट चांगले आहेत. 12% इयर ऑन इयर प्रॉफिट ग्रो झालेला आहे. डिव्हिडंड सुद्धा हेल्दी डिक्लेअर केलेला आहे. टोटल वर्षाचा डिव्हिडंड मला वाटतं काहीतरी 11-11.25 आयटीसीने दिलेला आहे, विच इज व्हेरी गुड. कम्पेअर्ड टू लास्ट इयर तो ₹10.25 होता, यावेळेस काहीतरी ₹11.25 वगैरे आहे. सो चांगली गोष्ट आहे. सो री रेटिंग होताना दिसत आहे. एबिटा मार्जिन जे आहेत एफएमसीजी अदर्स म्हणजे अपार्ट फ्रॉम सिगरेट बिझनेस ते सुद्धा 9.2% वरचे आहेत FY22च्या पूर्ण वर्षाचे. सो तो नंबर डबल डिजिट मध्ये जाणं हे सुद्धा एक गरज आहे आयटीसी साठी. री रेटिंग होणार का, तर मला असं वाटतं री रेटिंग ऑलरेडी झालेली आहे. मार्केट 15% डाऊन आहे आणि आयटीसीचा स्टॉक 200च्या लेवल पासून 30% वर गेलेला आहे. सो ऑलरेडी 45% काइंड ऑफ आउट परफॉर्मन्स आयटीसी इथे आपल्याला देताना दिसत आहे. सो इन अ वे ही आयटीसीची री रेटिंगच आहे असं मला वाटतंय. 4191 कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट मागच्या क्वार्टरमध्ये आयटीसीचा झालेला आहे. टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स बायआउट टॉक्स मध्ये आहेत. 5 कन्झ्युमर ब्रँड्स ते अक्वायर करण्याचे डिस्कशन त्यांचे चालू आहेत. सो रिलायन्स असू, टाटा असू, मला वाटतं फोकस बऱ्यापैकी जास्त त्यांचा ब्रँड अक्विजिशनवर सध्या चालू आहे. इट्स गुड दॅट, कारण त्यांच्याकडे प्लॅटफॉर्म आहे टू डिस्ट्रीब्यूट अँड सेल ऑल्सो. सो स्टेप इन राईट डायरेक्शन. शेवटची न्यूज आहे सोलार पॅनल बद्दल. डिमांड फॉर सोलार पॅनल ही वाढताना दिसत आहे. इथे पुणे असू, बेंगळुरू असू किंवा दिल्ली असू, याच्यामध्ये जे पॉवर आउटेजेस सध्या होत आहेत त्याच्यामुळेच डिपेंडन्सी ऑन रिन्युएबल एनर्जी वाढत आहे आणि इंडिव्हिज्युअल बेसिसवर म्हणजे घरांच्यावर सोलार रूफटॉप म्हणा किंवा तुमच्या सोसायटीजवर ही डिमांड वाढतीये. सो इट्स अ बिग पॉझिटिव्ह. याच्यासाठी 2 कंपन्यांवर लक्ष असायला पाहिजे, टाटा पॉवर आणि बोरोसिल रिन्युएबल्स. डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस नाहीये, पण इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला अलोकेशन्स बघायचे असतील, पोर्टफोलिओज बघायचे असतील तर invest.in ला व्हिजिट करा. मराठी हा प्रोमो कोड यूज करा. आपल्या मराठी बांधवांसाठी मॉडेल पोर्टफोलिओजवर आम्ही 15% जास्त डिस्काउंट देतो. 45% डिस्काउंट तुम्हाला मिळेल. मराठी हा प्रोमो कोड जर तुम्ही यूज केला आमची वेबसाईट invest.in वर. आशा करतो तुम्ही invest.in ला नक्की व्हिजिट कराल आणि आमचे मॉडेल पोर्टफोलिओ सबस्क्राईब कराल. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.